नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज न बुलेटिनची सुरुवात करूया. बातमी सीएस दालनात गेल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. रुग्णाची समजूत घालताना डॉक्टर सुद्धा हैराण झाले होते. कोविड रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार समोर. चाचणीबाबत जाब विचारण्यासाठी हा रुग्ण गेलेला होता. मात्र या बाधित रुग्णामुळे कोरोना आणखी पसरण्याची भीती देखील व्यक्त होतीये. न्यूज 18 लोकमतच्या हाती या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ देखील लागलेला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण थेट एसीएस दालनात गेला होता आणि त्यानंतर त्या रुग्णाची समजूत घालताना डॉक्टर देखील हैराण झाल्याचं बघायला मिळालं. जालना शहरातला हा धक्कादायक प्रकार आहे. टेस्टबाबत जाब विचारण्यासाठी हा रुग्ण त्या ठिकाणी गेला होता अशी माहिती समोर येतेय. मात्र या बाधित रुग्णामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी पसरण्याची भीती देखील व्यक्त होतीये. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. विजय कमळे पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. विजय, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार, काय सांगता येईल त्याबद्दल? अतिशय भयंकर आणि दाहक प्रकार सांगता येणार आहे की कोविड रुग्णांना त्यांच्या मेसेज टेस्ट केल्यानंतर त्यांच्या फोनवरती एक मेसेज येतोय की तुम्ही पॉझिटिव्ह आहात. दरम्यान पॉझिटिव्ह पेशंट आल्यानंतर त्याला पुढची ट्रीटमेंट कुठे घ्यायची, कुठे दाखल व्हायचं, काय त्या संदर्भात काही मार्गदर्शन प्रशासनाकडून करण्यात येत नाही. त्यामुळे संभ्रम झालेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी थेट अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक पद्मजा सराफ यांच्या दालनामध्येच ठेका धरला. या ठिकाणी त्यांनी ऍडिशनल सीएस यांना जाब विचारलं की आम्हाला वारंवार पॉझिटिव्हचा रिपोर्ट आलेला आहे, परंतु आम्हाला कुठं जायचं त्याबद्दल काही मार्गदर्शन मिळत नाहीये. प्रत्येक ठिकाणी आमची फरफट होतोय. हा म्हणतोय तिकडे जा, तो म्हणतोय तिकडे जा. दरम्यान पद्मा सराफ यांनी त्यांना समजावून सांगितलं तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तुम्ही SRPF येथील कॅम्पमध्ये जा, तिथे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल. परंतु तुम्ही अशा प्रकारे मुक्त संचार करू नका, तुमच्यामुळे देखील प्रादुर्भाव वाढू शकतो. बिलकुल विजय, मग आता जो प्रकार जो घडला तो आता शांत करण्यामध्ये यश आलेलं आहे का? रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे का? आणि असे प्रकार घडू नये यासाठी नेमकं आता काय केलं जात आहे? रुग्णांना शांत तर करण्यात आले, त्यांना या ठिकाणून पाठवण्यात आलेलं आहे. परंतु प्रशासनाकडून जी काही योग्य व्यवस्था पाहिजे की जो रुग्ण या ठिकाणी येतोय रुग्णालयात त्याला कुठं आणि कशा प्रकारे भरती करायची, त्याची काय प्रोसेस आहे, या संदर्भात कुठलं नियोजन प्रशासनाकडून दिसत नाहीये जालन्यामध्ये. या संदर्भात न्यूज 18 लोकमतने कालच एक बातमी देखील चालवली होती, परंतु अद्याप त्यामध्ये काही सुधारणा झालेली नाही. बिलकुल विजय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. चाचणीबाबत जाब विचारण्यासाठी रुग्णानं हे कृत्य केल्याचं आता समोर येत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण थेट सिव्हिल सर्जन ऑफिसमध्ये गेला. मात्र या रुग्णामुळे कोरोना पसरण्याची भीती देखील आता व्यक्त होतीये. न्यूज 18 लोकमतच्या हाती हा व्हिडिओ देखील लागलेला आहे. या रुग्णाची समजूत घालताना डॉक्टर देखील हैराण झालेले होते. कोविड रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन केलं जात नसल्यामुळं हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. मात्र अशा प्रकारे रुग्णानं देखील थेट चाचणीबाबत जाब विचारण्यासाठी एसीएसच्या दालनात जाणं देखील तितकंच धोकादायक आहे, रुग्णासाठी सुद्धा आणि इतरांसाठी सुद्धा. त्यामुळे हे असे प्रकार येत्या काळात रोखण्याची गरज आहे. प्रशासनानं देखील या सगळ्या प्रकारातनं धडा घेण्याची गरज आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या माध्यमांशी संवाद साधतायत. थेट जाऊया तिकडे. मुंबईमध्ये आत्ता एकंदर पाहिलं तर रुग्ण नक्कीच वाढत आहेत. असलेले बेड आपले फुल होत चाललेले आहेत. आपल्याला व्हेंटिलेटरचे बेडही कमी होत चाललेले आहेत. त्यामुळे काळजी ही सगळ्यांनाच वाटते, आम्हालाही वाटते, मुंबईकरांनाही वाटते. आणि दरवेळेला आपण नेहमी म्हणजे अगदी गेल्या मार्चपासून हेच बोलत आलो की सगळे मुंबईकर चांगलं पालन करतात, पण जे बेदिक्कत म्हणतात ना, म्हणजे बेजबाबदार काही त्यांना पडलेली नसेल ते लोक मात्र ह्या सगळ्यांना त्रासदायक ठरतायत आपल्याला. आणि अशा वेळेला जर अशी लोक फिरण हे करणार असतील तर कडक निर्बंध होणं गरजेचं आहे. आणि ती मला वाटतं कडक निर्बंधाकडे पावलं चाललेली आहेत. लॉकडाऊन राज्य सरकारलाही नको आहे,
ना लॉकडाऊन तुम्हा आम्हाला हवं आहे, लॉकडाऊन कोणालाच नको आहे, पण वाढणारी रुग्णसंख्या, येणारा बोजा जो याच्यावरती आरोग्य याच्यावरती येणारा बोजा तो जर कमी करायचा असेल तर आपल्याला थोडे नियम पाळायला पाहिजे आणि त्या नियमानुसार आपण चाललो तर मला वाटतं मधल्या पिरियडमध्ये धारावीसारख्या ठिकाणची किंवा वरळी, अंधेरी इकडच्या आपण बऱ्या शून्यावरती रुग्णसंख्या नेलेली आहे, म्हणजे हेही करून दाखवलेले आहे. आता जगामध्ये ही दुसरी लाट आणि ती तीव्रतेने आलेली दिसते. आज लोक घाबरलेल्या अवस्थेत आहेत. खरं म्हणजे घाबरू नका नक्कीच, पण स्वतःला सांभाळा, नियम पाळा. तर घाबरण्याचं काही कारण नाही. सगळे व्यवहार जे आपले दैनंदिनी व्यवहार आहेत ते चाललेच पाहिजे, पण त्याचा अर्थ असा नाही होणार कसंही वागायला आणि रुग्णसंख्या वाढत राहू नये. आम्ही अपेक्षा करू की सगळे हे असंच राहिलं पाहिजे, तर तसं होणार नाही. कारण शेवटी कुठलाही निर्णय हा मुंबईकरांच्या हिताचा, मुंबईकरांच्या संरक्षणार्थ तो असेल. उगाच घ्यायचे म्हणून घेणार नाही. मॅडम, तुम्ही म्हणताय की बेड्स कमी होत आहेत, व्हेंटिलेटर बेड पण कमी होत आहेत, तर ते वाढवण्यासाठी काय प्रयत्न करतोय आपण? किंवा जर म्हणजे अशा पद्धतीने जे एसिम्प्टोमॅटिक पेशंट सुद्धा वाढत आहेत तर त्याच्यासाठी आपले काय प्रयत्न? आपल्याकडे आपण CCC-1 CCC-2 हे दोन्ही जेवढे मागच्या वेळेला केले होते, हळूहळू ते बंद करत आलो आपण. तेही आता आपण मॅनपॉवर घेऊन सुरू केलेले आहेत. त्याचप्रमाणे 15,000 बेडचे 25,000 बेडमध्ये काही ICU बेड, काही O2 बेड, काही एसिम्प्टोमॅटिकसाठी, काही सिम्प्टोमॅटिकसाठी सगळ्या पद्धतीने महानगरपालिका प्रयत्न करते. आता बऱ्याच लोकांचे महापालिकेमधले बेड तर आहेतच, पण खाजगी रुग्णालयांचे बेडसुद्धा आता कमी पडायला लागले. मॅडम, काही एक प्रश्न असा आहे की जे होम क्वारंटाईन आहेत त्यांना एक हमी पत्र देण्याबद्दलही सांगितलं गेलं आहे आणि त्यांच्यावर नजर असेल, फॅमिली डॉक्टरसोबतच कन्सल्टन्सी केली जाईल, तर हमी पत्राबद्दल काय उल्लेख आहे, कशा प्रकारे करावी दिली? बऱ्याच वेळेला असं झालंय. म्हणजे मी काल 7 हिलमध्ये त्याच्यासाठीच गेली होती. त्या रुग्णाला ज्या दिवशी त्रास होतोय कळल्यानंतर फोन आला तेव्हा म्हणजे मी स्वतः सांगितलं होतं की लगेच ॲडमिट व्हा. ते घरी 2 दिवस काढले. 2 दिवसानंतर जेव्हा CT करण्यात आला, 1 पॅचचे 3 पॅच झाले आणि मग ते कंट्रोल करणं जरा कठीण असतं. म्हणजे हे जे वैद्यकीय क्षेत्रात आहे त्यांना कळत असेल की हे खूप कठीण होऊन बसतं. कारण आजच्या घडीला पण परफेक्ट मेडिसिन कोविड-19 कोरोनावर आजही नाही. आपण रेमडेसिवीर, नंतर ट्रॉसिलिझम हे सगळं देतोय, बाकी पण करतोय, पण परफेक्ट असं जर मेडिसिन नाही आहे. आणि जे आहे तर वेळीच जर लगेच आपण कळवलं डॉक्टरांना आणि गेलो, मग ते क्वारंटाईन सेंटर असेल, घरात राहिल्यामुळे प्रॉब्लेम 2 होतात. घरचे सुद्धा बाधित होतात कितीही म्हटलं तरी ते एकाच ह्याच्यात असल्यामुळे, आणि नंतर ब्लेम डॉक्टरवर किंवा हॉस्पिटलवर केला जातो. त्यामुळे उद्या जर हा आजार माझा वाढला तर ह्याला मीच जबाबदार असं द्या, अशा पद्धतीने ते हमीपत्र आहे. नाही, लोक बघा, जनता आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर या कोरोनावरती राजकारण किती होत आहे, जनतेला उकसवलं जात आहे. म्हणजे याच्या आधीचा जर लॉकडाऊन पाहिला तर संपूर्ण जनतेने इतकी साथ चांगली दिली. त्यामुळे स्वाभाविक आहे कंबर तुटली आहे आपली सगळ्याच बाजूनी, आर्थिक बाजूनी तुटलेली आहे. आता गेली 1 वर्ष जे आपण सेटबॅक सगळ्यांना मिळाला, तो मागचा सेटबॅक हा 5 वर्ष मागे घेऊन गेल्यावर काय. त्यामुळे आहेच, हे नाकारता येत नाही. पण शेवटी बचेंगे तो और भी लढेंगे. जर आपण ह्या पृथ्वी तलावर राहिलो तर आपण सगळं मिळवू शकतो किंवा करू शकतो. जर तेच नाही राहिलं तर त्याच्यासाठी राज्य सरकार म्हणून मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब काही निर्णय घेत आहेत.
तर त्या निर्णयाला राजकीय आखाडा बनवला गेला नाही पाहिजे. उपाय देता आहे का तर नाही, केंद्रातून फार मोठी हे येते तर नाही. मग अशा पद्धतीने जर आपण आपल्या महाराष्ट्राला मुंबईला सांभाळतो प्रतिकूल परिस्थिती, कारण हे आलेलं संकट हे काय सांगून आलेलं नाही आहे, सगळ्या जगात आलं आहे. जगातल्या प्रगत देशसुद्धा हलून गेलेले आहेत. त्यामुळे आपणही ज्या काही पद्धतीने, कारण जर आपण महानगरपालिकेची घनता आणि त्याच्या आजूबाजूच्या असलेली शहरं, तर आपण खूपच प्रतिकूल परिस्थितीत काम करतो आहे. आणि त्याच्यामध्ये करत असताना हेही दाखवून दिलं की धारावीसारख्या एकदम गर्दीच्या असलेली ठिकाणं त्याच्यात आपण शून्यावर आणून दाखवलं करोना. ह्याचा अर्थ लोकांनी मनात आणलं, यंत्रणा सज्ज आहे, रस्त्यावर आल्यानंतरची यंत्रणा आमची सज्ज आहे, पण लोकांनी ती ठरवलं पाहिजे. त्रिसूत्री कार्यक्रम आहे, 2 मीटरचा अंतर ठेवा, मास्क लावा आणि सॅनिटायझर व्हा. पण मास्क पण लावत नाहीत. हाच तर मोठा प्रादुर्भाव वाढण्यामध्ये एक मोठा हे दिसतंय. मॅडम, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर बैठक संध्याकाळी बोलवलेली आहे 4:30 वाजता. कुठेतरी लॉकडाऊन होणार नाही असं सरकारकडून वारंवार सांगितलं जातंय, परंतु गर्दी सुद्धा टाळायची आहे. नेमका सुवर्ण मध्ये यामध्ये आता काय काढला जाणार आहे? कारण लॉकडाऊन तर करायचं नाहीये, परंतु गर्दी टाळायची आहे. काय नेमकं निर्बंध येतील? नाही, जोपर्यंत मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याला आत्ता संध्याकाळी फायनली जे राज्य सरकार म्हणून काही नियम घालून देतील त्याचं तत्वतन पालन करणं हे मुंबई महानगरपालिकेचं काम आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये राहणारे जेवढे आपण नागरिक आहोत तर सगळ्यांनी त्याचं पालन केलं पाहिजे. तर नेमकं म्हणजे आजही एकंदर कालच्या आणि आजच्या दुपारपर्यंतच्या बातम्या आपण पाहिल्या तर त्याच्यामध्ये हे नक्की दिसून येत आहे की गर्दीची ठिकाणं टाळलीच पाहिजे. आता ते टाळायची असतील तर कशी ते नक्की मुख्यमंत्री आपल्याला संबोधित करते आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीवर आपण बोलू. राज्य सरकारने स्थानिक प्रशासनावर दिलेला आहे की तुम्ही तुमचे निर्णय घ्या म्हणून लॉकडाऊनच्या संदर्भात, तर मुंबई महानगरपालिका या संदर्भातला काही राज्यापेक्षा वेगळा विचार करतोय का आता या क्षणाला? आपण मागच्या वेळेला सगळ्या लोकांनी शाळा उघडल्या होत्या, परंतु महानगरपालिकेने मात्र शाळा उघडण्याला नकार दिला होता. अशाच प्रकारे जर मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्या हिताचे निर्णय हे नक्की आम्ही त्या वेळेला, कारण आता आपण मार्शल ठेवले आहेत, काही ठिकाणी मार्शलच्या आणि नागरिकांच्या तक्रारी येत होत्या त्याही आपण हे केलेल्या आहेत. काही ठिकाणी आपण महिला म्हणून मार्शल आहेत आणि जी नागरिक आहेत यांच्यामध्ये फायटिंग पाहिली, त्या मार्शलला आम्ही काढून घेतलं. पण जे नागरिक आहेत तिच्यावर मात्र कारवाई नाही झाली. कारण काय, दोघांकडनंही चांगलं वागणं झालं पाहिजे. आता मार्शलला आम्ही काढू शकतो, मार्शलला आम्ही सांगू शकतो, पण नागरिकांना हात जोडून विनंती, मास्क लावा म्हटल्यानंतर जर उद्धटपणे जर प्रश्न विचारले, तू कोण सांगणार, त्याने आयडेंटिटी कार्ड दाखवलं, मी हे सांगणारी, तरी नाही हे आम्ही मानत नाही. अशा पद्धतीने असेल तुमच्या हिताचं आहे, थोडंसं सांभाळा, लावा मास्क आणि लावलाच पाहिजे. कठोर निर्बंधांसाठी आज काय विचार होणार आहे? प्रश्न 100% रेल्वे, आपण त्या रेल्वेबद्दल बोलला, फुटपाथ जिथे जास्त आहे त्या परिसराबद्दल काही विचार होणार आहे का? मॉल, सिनेमा हॉल, मार्केट याबद्दल, त्याशिवाय रेल्वे आणि धार्मिक स्थळं यांच्याबद्दल काही विचार आज होणार आहे किंवा तुमच्याकडनं काही चर्चा झाली आहे? नाही, मला नक्की आमच्या आयुक्त आणि आमची जी चर्चा असते त्याच्यामध्ये नक्की आयुक्त आणि राज्य सरकार मिळून ती चर्चा करत असतात, नंतर ते आमच्यापर्यंत येतात. ह्याच्यामध्ये गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजे, 2 मीटरचं अंतर असलंच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत का? तर आता वाढणारा कोरोना मधल्या पिरियडमध्ये सगळं शिथिल झालं होतं की स्विमिंग चालू केल्या होत्या, जिम चालू केल्या होत्या, ब्युटी पार्लर चालू केले होते, दुकानं सगळंच चालू झालं होतं, काहीच निर्बंध नव्हती. पण त्याच्यामध्ये हे एक निर्बंध होतंच की मास्क लावून बाहेर या, तर ते पाळलं जातच नव्हतं. ते आजही दिसतंय. अनेक असे आहेत 5% लोक की ती नाहीच मानत आहेत.
तर त्याच्यामुळे 95% लोक जे बाधित होतात किंवा त्यांना त्रास होतोय. आता 100% जर सर्वांनी मिळून मला अगदी मनापासून सांगायचं वाटतं, राजकारण आपण कधीही करत राहू, पण ज्या जनतेच्या जीवावर आपण निवडून येतोय त्या जनतेला भरीस घालणं, त्या जनतेला उकसवणं, त्यापेक्षा त्यांना थोडं समजावून सांगणं. कारण सगळेजण एकमेकांना आपण बघत असतो, काही जणांचे आपण आयडॉल असतो. त्यामुळे अशा गोष्टी, किमान हा घातक विषाणू आहे. तर आपण पाहिलं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये कठोर निर्बंध लागू करणार असल्याचा पुनरुच्चार केलेला आहे. सोबतच आरोग्य सुविधा वाढवण्यावर पालिकेचा सातत्यानं भर राहिलेला आहे. पण रुग्णवाढीमुळे निर्बंध गरजेचे असल्याचंही किशोरी पेडणेकर यांनी यावेळेला म्हटलेलं आहे. राज्यामध्ये संपूर्ण लॉकडाऊन केला जाणार नाही, तर निर्बंध आणखी कठोर केले जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलेली आहे. तर मुंबईमध्ये अनेक बेड्स उपलब्ध आहेत, मात्र रुग्ण अशाच प्रकारे जर वाढत राहिले तर पुढे आणखी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, अशी चिंता देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. तसंच सरकार आणि नागरिक दोघेही लॉकडाऊन करण्याच्या मानसिकतेत नसून पुन्हा लॉकडाऊन केल्यास व्यापाऱ्यांवरही आर्थिक संकट येऊ शकतं. त्यामुळे राज्य सरकारनं त्यांचाही विचार करणं गरजेचं असल्याचं अस्लम शेख यांनी म्हटलेलं आहे. मेरे साथ है मुंबई के पालक मंत्री असलम शेख. असलम, जिस तरीके से ये पूरा मामला जो सामने आया है उसको लेकर के क्या आज की तैयारी है, और खासकर आज एक मीटिंग होने वाली, कितनी महत्वपूर्ण बैठक है ये? देखिए, बहुत ही गंभीर परिस्थिति आज मुंबई शहर में है. आप देख सकते हैं कि कम्युनिटी स्प्रेड जैसी परिस्थिति है मुंबई शहर के अंदर और महाराष्ट्र के अंदर. अब मुंबई शहर को आप देखेंगे तो पूना में भी ऐसी परिस्थिति आ रही है. और प्राइवेट हॉस्पिटल्स के अंदर जो है वो लोग पहले अपने आप को जाके एडमिट कराते थे डर के, जिसकी वजह से प्राइवेट हॉस्पिटल्स लगभग जो है वो फुल दिखाई दे रहे हैं. लेकिन आज भी महानगर पालिका और सरकार की तरफ से जो जम्बो फैसिलिटीज़ हमने शुरू की है उसमें हमारे पास बेड्स अवेलेबल है. आप नेस्को में चले जाएंगे तो हमारे पास बेड्स अवेलेबल है. आप बीकेसी में चले जाएंगे तो हमारे पास बेड्स अवेलेबल है. दहीसर में जो है कल बेड्स ख़त्म हो गया था, उसके अंदर हमने ताबड़तोड़ वहाँ 100 बेड जो है डालने का काम किया. परिस्थिति बेड्स के मामले को लेके, परिस्थिति जो है जो ऑक्सीजन लगता है उसको लेके महानगर पालिका और सरकार जो है पूरी तरीके से जो है उस पर ध्यान बनाए रखी है. लोग जो सरकार की एसओपी है उसको फॉलो करने के लिए तैयार नहीं है, तो लॉकडाउन टूटेगा कैसे? देखिए, ऑलरेडी हमने जिस तरीके से मॉल में कंपलसरी कर दिया है कि मॉल में जाना है तो उसको एंटीजन टेस्ट जगह पे ही लेना पड़ेगा या उसको RT-PCR करना पड़ेगा. उसी तरीके से अभी जो मार्केट्स वगैरह हैं वो मार्केट के अंदर भी हमने जो है टाइम बाउंड लाना पड़ेगा, उसके सिवा कोई पर्याय नहीं है. आज मार्केट जो है सुबह से शाम तक खुली है, लोग उसी तरीके से गर्दी मचा रहे हैं. टोकन सिस्टम शुरू करना पड़ेगा. डी मार्ट जैसे जो बड़ी बड़ी दुकानें, जहाँ पे किराना की दुकानें, जहाँ बहुत ज़्यादा संख्या में लोग जाते हैं, मुंबई शहर में खास करके ऐसी बहुत सारी कन्वेंशन सेंटर्स है जहाँ पे इस तरीके के कोरोना की परिस्थिति के अंदर भी जो है वो उन्होंने कुछ गोडाउन्स लेके जो है वहाँ पे राशन का शुरुआत किया था बड़ी बड़ी एजेंसी से. उस तरीके के कुछ प्रतिबंध लाने पड़ेंगे. और रेलवे के अंदर जो है हमें बंद करने का कोई अभी फिलहाल हम विचार नहीं कर रहे हैं, लेकिन यही परिस्थिति रही तो आगे कठोर निर्णय लेने पे मजबूर होना पड़ रहा है. लॉकडाउन लगेगा क्या, क्योंकि ये सवाल मुंबई के हर व्यक्ति के जहन में है. लोगों को डर सता रहा है कि अगर इस तरीके की चीज़ें होती हैं तो दिक्कतें बढ़ जाएंगी. इसमें सरकार क्या प्लान कर रही है? सरकार क्या उसको रिस्ट्रिक्ट गाइडलाइन के जरिए करेगी या फिर पूरा लॉकडाउन लगाएगी? देखिए, लॉकडाउन की स्थिति अगर दूसरा कोई राज्य होता तो 5,000 पे लगा दी होती. हमने आज 8,500 पेशेंट आने के बाद भी लॉकडाउन लगाया नहीं. लॉकडाउन लगाने के हित में कम से कम मैं तो नहीं हूँ और ये सरकार की भी मानसिकता नहीं है. इसीलिए हमने नाइट कर्फ्यू लाया कि रात को 8 बजे से लेकर सुबह तक का हमने सारे वो अनवांटेड जो रीज़न थे, रेस्टोरेंट में जाना, खाना खाना, पब्स कल्चर था, ये सारी चीज़ें हमने मुंबई शहर में बंद कर दी है. उससे वो कुछ होटल्स वालों को तकलीफ हो रही है, उसके बारे में हम सोचेंगे. उनके लाइसेंस फी को वेव करना है या क्या करना है उसके बारे में भी सरकार विचार कर सकती है. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. पुण्यामध्ये लॉकडाऊन होणार नाही, पण संध्याकाळी 6 नंतर जमावबंदी लागण्याची शक्यता आहे. तसंच PMPMLची सेवा देखील बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. रेस्टॉरंट आणि मॉल्स पुढचे 2 आठवडे बंद राहतील. शाळा कॉलेजेस 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील, पण 10वी आणि 12वीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील. ससून हॉस्पिटलची क्षमता 500 बेड्सनं वाढवण्यात येणार आहे.
भविष्यात पुण्यातील 100% खासगी बेड मंत्री महोदय आणि तसेच सिटी एरियाचे सर्व सन्मानित खासदार, सम्मानित आमदार यांची उपस्थिती. माईक ऑन करू. दर शुक्रवारी प्रमाणे या शुक्रवारी सुद्धा माननीय पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली सिटीचे सर्व खासदार, सर्व सन्मानित आमदार यांची उपस्थितीमध्ये आढावा सभा आपली कोविडची आज संपली आहे. जसे आपल्याला कल्पना आहे की हळूहळू परिस्थिती खूपच बिकट होत चालली आहे आणि मागच्या फ्रायडेपर्यंत जे डेली जे आपला पॉझिटिव्हिटी होती ती साधारणतः 27-28% होती. आता लास्ट एक वीकमध्ये ही 32% क्रॉस झालेली आहे. तसेच मागच्या आठवड्यामध्ये जे सरासरी प्रतिदिवस नवीन रुग्ण जे आपले ॲक्टिव्ह पेशंटची संख्यामध्ये जे भर पडत होता ते साधारणतः 6,000 होता, ते आता जवळपास 8,000 पोहोचला आहे. आणि डायरेक्टर हेल्थ आणि आपला जे हेल्थ ब्युरो आहे त्यांच्या असेसमेंटप्रमाणे जर वीकली ग्रोथ रेट हीच राहिली तर आपला पुढील 2 दिवसात हा जे आकडा प्रतिदिवस नवीन केसेसचा आहे तो 9,000 क्रॉस होणार आहे. या एकंदरीत पार्श्वभूमीमध्ये पुणेमध्ये काय विशेष आपण करू शकतो, आपली स्ट्रॅटेजी काय आहे याच्या अनुषंगाने डिटेल चर्चा झाली. दोन्ही कॉर्पोरेशन यामध्ये मायक्रो प्लॅनिंग करून खूप मेहनत करत आहे आणि तसेच ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांची टीमसुद्धा कार्यरत आहे. टेस्टिंगच्या दृष्टीने आपला जे सध्या टेस्टिंगचा प्रमाण आहे तो राज्यात हायेस्ट आहे आणि काल आपला जे टेस्टिंग झाली काल एका दिवसात 29,000 टेस्ट झाले आहेत आपले. निश्चितरित्या जेवढे जास्त टेस्ट होतात तेवढे जास्त आपल्याला केसेसही आढळत आहेत आणि यामध्ये कार्यकारण संबंध आहे. काही भागामध्ये फोकस करून आम्हाला टेस्टिंग अजून वाढवायची आहे, परंतु दर दिवस येणारा जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत आणि पॉझिटिव्हिटीचा प्रमाण आहे तो निश्चितरित्या चिंताचा एक विषय आहे. याच्या अनुषंगाने बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देणे, आपली आरोग्य सुविधा बळकट करणे, ऑक्सिजनेटेड बेड्स, ICU बेड्स आणि व्हेंटिलेटर्स यांची संख्यामध्ये सतत वाढ करणे हा एक आवश्यक स्ट्रॅटेजी आहे. आणि म्हणूनच काल आर्मीसोबत माझी समन्वय सभा झाली आणि संध्याकाळी सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल जे मेजर प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यासोबत सुद्धा समन्वय सभा झाली आणि त्याच्या अनुषंगाने हॉस्पिटल बेड्स आपण वाढवती आहे. साधारणतः 5 तारखेपर्यंत आमचा सध्या अनुमान असा आहे की लास्ट इयरची जी हायेस्ट बेड अवेलेबिलिटी आपली होती खाजगी आणि शासकीय दोन्ही मिळून ती हायेस्ट बेड अवेलेबिलिटी 5 एप्रिलपर्यंत आपण गाठणार आहे. आणि जर केस लोड असेच वाढत राहिला तर निश्चितरित्या काही हॉस्पिटल्सला कम्प्लिटली आपल्याला कोविड हॉस्पिटल आता 100% तो हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणूनच डिक्लेअर करावा लागेल, ही सुद्धा पाळी येऊ शकते. दोन्ही जम्बो फॅसिलिटीज, बानेरची आपली डेडिकेटेड कोविड फॅसिलिटी, ऑटो क्लस्टरची डेडिकेटेड कोविड फॅसिलिटी, बालग्रामची फॅसिलिटी, ही सर्व फॅसिलिटीज जवळपास पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. ग्रामीण भागामध्ये काही लोकेशनवर व्हेंटिलेटर्स सध्या जे त्यांची गरज नाही किंवा ते सध्या इमिडिएटली वापरमध्ये नाही आहे ते सुद्धा आपण आता हळूहळू सिटी भागासाठी मोबिलाइज करू लागलो आहे. त्याचं कारण तोच आहे की सिटी एरियाचे जे हॉस्पिटल्स आहेत किंवा जम्बो फॅसिलिटी आहेत, कॉर्पोरेशनची फॅसिलिटीज आहेत, त्यामध्ये ग्रामीण भागाचेही रुग्ण मोठ्या प्रमाणावर आता ॲडमिट होत आहेत आणि किंबहुना इतर जिल्ह्यांतून नगर, नाशिक, जळगावतून सुद्धा पेशंट्सची आवक आता आपल्याकडे वाढली आहे. थोडक्यात आपल्याला डिव्हिजनचाही चित्र देतो. डिव्हिजनमध्ये कोल्हापूर एक जिल्हा वगळला तर सांगली, सातारा, सोलापूर या तिन्ही ठिकाणी परत आपली पॉझिटिव्हिटीचं प्रमाण वाढलं आणि 15% पेक्षा जास्त गेलं आहे. अजून तिथून मोठ्या प्रमाणावर पेशंट्स पुण्याला येण्याची सुरुवात झाली नाही, परंतु मागच्या वर्षीसारखा यावर्षी सुद्धा जर पेशंट्सची आवक इथे सुरू झाली तर निश्चितरित्या आपली उपलब्ध आरोग्य यंत्रणेवर ताण वाढणार आहे. याच्या अनुषंगाने बेड्स मोठ्या प्रमाणावर वाढवणे याच्यावर खूप आम्ही भर देत आहोत. त्याच्यासाठी आज 5 वरिष्ठ डेप्टी कलेक्टर्स यांचा आदेश काढून आणि त्यांना जे महत्त्वपूर्ण आरोग्य युनिट्स आहेत त्यांचं दायित्व आम्ही देणार आहे आणि त्यामध्ये हॉस्पिटलायझेशन, डिस्चार्ज, कोणते दर्जेचे पेशंटला कोणते दर्जेचा बेड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, बिलिंग कसे होत आहे, हे सगळी गोष्टीबद्दल ते जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते नियंत्रण ठेवतील.
एकंदरीत कोविड मॅनेजमेंटमध्ये एक अनिवार्य आणि अत्यंत महत्त्वपूर्ण घटक म्हणून वॅक्सिनेशनचा जे प्रोसेस आहे तो सुद्धा समोर आलेला आहे. आणि मला हा नमूद करायला आपल्यासमोर चांगलं वाटते की मागील 10 दिवसापासून जे वॅक्सिनेशनची स्पीड पुणे जिल्ह्याची आहे ते राज्यात हायेस्ट आहे. किंबहुना कुठल्याही जिल्ह्याशी जर तुलना केली तर देशात आपल्या वॅक्सिनेशनची स्पीड हायेस्ट आहे. आणि याला अजून गती देण्यासाठी आमचं नियोजन आहे आणि आम्ही सर्वच लोक त्याच्यासाठी कटिबद्ध आहोत. दोन्ही म्युनिसिपल कमिशनर आणि जिल्हाधिकारी आणि त्यांची टीम बिलकुल बारीक लक्ष ठेवून आहे. काल आपण 57,000पेक्षा जास्त वॅक्सिनेशन केलं आहे. नियोजन असं आहे की पुढील 2 दिवसात आपण 75 से 80,000 प्रतिदिवसपर्यंत आपण जाऊ. आणि त्याचे पुढे 2-3 दिवसात बेस्ड ऑन आपल्याकडे स्टेडी सप्लाय आणि आपली टीम चे काम कारकिर्दीवर अवलंबून आहे. परंतु आमचं नियोजन आहे की आम्ही 1 लाखचा आकडा सुद्धा पुढे 3 ते 4 दिवसात आपल्याला टच करायचा. त्याचं रिझन एकच आहे की वॅक्सिनेशनचा स्पीड जर वाढवला तर निश्चितरित्या लोकांमध्ये कॉन्फिडन्स येते. आणि तसेच दुर्दैवाने वॅक्सिनेशन नंतर जर लागण झाली तर लक्षण खूप सौम्य असतात आणि जे हॉस्पिटलायझेशन चा लोड आहे तो निश्चितरित्या कमी होतो किंवा त्या माणसाची परिस्थिती डिटेरियोरेट होण्याची जे शक्यता आहे ते सुद्धा निश्चितरित्या कमी होते आणि माणसाचं लाईफ सेव्ह करायला आपल्याला यश मिळते. म्हणून नियोजन असं आहे की 18 वर्षपेक्षा जास्तची पुणे जिल्ह्याची जे पॉप्युलेशन आहे जे साधारणतः 74 ते 76 लाख लोक आहेत यांना पुढील 100 दिवसात निश्चितरित्या आपला प्रयत्न असा राहणार आहे की हे कंप्लीट जे आपली वयस्क पॉप्युलेशन आहे एलिजिबल पॉप्युलेशन आहे आम्ही मिशन 100 डेज हाच आखला आहे आणि आपला प्रयत्न असा राहणार आहे की बाय मिड जून किंवा त्याच्यापेक्षा थोडा काही दिवस अगोदरच हा कंप्लीट केला पाहिजे. आणि याचा उल्लेख मी याच्यामुळेच करत आहे कारण हा एकंदरीत कोविड मॅनेजमेंटचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. आता हा जे मागील 1 आठवड्याभराचा आढावा झालेला आहे त्याच्या आधारावर पुणेमध्ये बेड मॅनेजमेंट, हॉस्पिटल मॅनेजमेंट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग, वॅक्सिनेशन हा करणे व्यतिरिक्त अजून काय करायचं आहे आणि ज्याच्यामुळे किमान आपला जे संसर्ग आहे तो त्याला थोडासा आळा बसेल किंवा त्याच्या प्रसारची जी गती आहे ते कमी होईल. याच्यासाठी काही पाऊल आज उचलण्याचा सामूहिक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय, 3हीच्या आधी माननीय खासदारही होते, दोन्ही माननीय महापौरही होते आणि खूप बरीच वेळ विचार मीमांसा करून जनतेला कमीत कमी त्रास झाला पाहिजे. मात्र जे सध्या कोविडचे प्रसारची गती आहे त्यालाही नियंत्रणात आणण्यामध्ये यश मिळालं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने प्रयत्न हा राहिला आहे की आपण एक मध्यम मार्ग एक गोल्डन मीन आपण साध्य करूया. त्याच्या अनुषंगाने काही विषय आहे ते आपल्यासमोर मी मांडतो. काही प्रशासकीय विषय आहे जसे मायक्रो कंटेनमेंटची जी पॉलिसी आमची आहे त्याला अजून कडक करायचं आहे. जे सोसायटीज आहेत, फ्लॅट्स आहेत जिथे केसेस आढळणार आहेत तिथे महानगरपालिकेची टीम ते जास्त सतर्क राहून आणि मायक्रो कंटेनमेंट जे आहे ते त्याची अंमलबजावणी करतील. होम आयसोलेशनच्या पेशंट्सला गाईड करण्यासाठी, काउन्सिल करण्यासाठी आमचं जे कंट्रोल रूम आहे, आमचं जे कॉल सेंटर आहे त्याला त्याचा ओरिएंटेशन थोडा चेंज करून आणि मग पिरियॉडिक ते त्यांची स्वतःची तपासणी करत आहेत किंवा नाही, ब्लड टेस्ट करत आहेत किंवा नाही याच्यासाठी आम्ही त्यांना गाईड करणार आहे. त्याचा रिझन असा आहे की बरेचसे डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सकडून असा फीडबॅक मिळालेला आहे की अनेकदा होम आयसोलेशनमध्ये असलेला पेशंट अर्थात जो पेशंट पूर्णतः स्टेबल आहे तो हॉस्पिटलाइज होतो आणि तोपर्यंत त्याची परिस्थिती बिघडून गेलेली असते. सो तसा होऊ नये म्हणून पिरियॉडिक तपासणी त्यांची स्पेशली ब्लड टेस्ट जेणेकरून डी डायमर आणि बाकी इंडिकेटर्सच्या आधारावर ठरवता येते की त्यांना किती दिवसात हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता पडू शकते त्याच्यावर आम्ही भर देणार आहे. BJ मेडिकल कॉलेज, जम्बो हॉस्पिटल, आर्मी हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल या सर्वांवर कंप्लीट प्रेशर ठेवून आणि कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त बेड ॲक्टिवेट करणे ही कारवाई सुद्धा आपण करणार आहे. आणि त्याच्यावर ऑलरेडी काम चालू झालेलं आहे. काल एका दिवसात 250 बेड वाढले. उद्या सकाळी परत 250 ते 300 बेड वाढत आहेत आपले. 5 तारखेला पुन्हा 250-300 बेड आपण वाढवणार आहे.
पुणे महानगरपालिकाने अत्यंत त्वरित कारवाई करून साधारणतः 400 मेडिको अँड पॅरामेडिको स्टाफची भरती सुद्धा आज केली आहे आणि ज्यांची मदत ते वॅक्सिनेशन सकट कोविड केअर सेंटर मॅनेज करण्यामध्ये सुद्धा ते घेणार आहे. वॅक्सिनेशन जे ड्राईव्ह आहे कार्पेट बॉम्बिंग सारखा एरियाज आयडेंटिफाय करून आपले जे सब सेंटर्स आहेत तिथे त्या भागामध्ये स्थानिक नागरिक समूह त्याचे व्यतिरिक्त जनप्रतिनिधी यांचा समावेश करून आपण तीव्र गतीने तो करणार आहे. बिलचे ऑडिटची कारवाई आपण याच्या अगोदर केला होता मागच्या वर्षी आणि सतत त्याच्यातून बरेचसे नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळालेला होता. राज्य सरकारचा जे धोरण आहे आणि GR आहे ऑगस्ट 2020चा तो अजून लागू आहे. त्याचे एनेक्सर C मध्ये देण्यात आलेली सूचनेप्रमाणे जे बिल आहे त्याचा ऑडिट आपण पुन्हा सुरू करत आहे, कारण प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पुन्हा हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण वाढलं आहे आणि याचे तक्रार येण्याच्या अगोदरच आपण प्रोएक्टिव्हली ही टीम्स आपली पुनर्गठित करून त्यांना कामावर लावत आहे. सुपर स्प्रेडर्सची टेस्टिंग याच्यावर फोकस करणे आणि तसेच जे मुख्य स्थापना आहेत तिथे त्या लोकांना हा दायित्व देणे की त्यांनी त्यांच्याकडच्या जे कामगार वर्ग आहेत त्यांची वेळोवेळी आठवड्यामध्ये किमान एकदा ही शिफारस आम्ही स्ट्रॉंगली करणार की किमान एकदा त्यांनी त्यांची तपासणी करून घ्यावी, जेणेकरून या सुपर स्प्रेडर्स यांच्याकडून जे संसर्ग आहे तो पसरणार नाही आणि तसेच ते स्वतःही सुरक्षित राहतील. या दरम्यान आता असाही डिसिजन घेण्यात आलेला आहे की सर्व इटरीज, रेस्टॉरंट्स, बार हे पुढील 7 दिवसासाठी कम्प्लिटली बंद राहणार आहे. मात्र पार्सल सेवा, होम डिलिव्हरी सर्व्हिस तिथे चालू राहणार आहे. अर्थात इटरीमध्ये येऊन, रेस्टॉरंट बारमध्ये येऊन आपण जेवण करू शकत नाही, कारण जेवायला बसल्यानंतर बरेचदा त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन पसरण्याची दाट शक्यता असते आणि तो दिसतही आहे आपल्याला. म्हणून 7 दिवसासाठी हे सर्वच युनिट्स कम्प्लिटली बंद असतील आणि होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. मॉल्स आणि सिनेमा हॉल सुद्धा कम्प्लिटली या कालावधीमध्ये पुढील 7 दिवसासाठी बंद राहणार आहे. सर्व प्रकारचे जे धार्मिक स्थळ आहेत ते सुद्धा पुढील 7 दिवसासाठी कम्प्लिटली बंद राहणार आहे. तसेच PMPMLची जे बस सर्व्हिस आहे तीही पुढील 7 दिवसासाठी पूर्णतः बंद असणार आहे. मात्र इसेन्शियल कामासाठी ज्या फॅक्टरी, ज्या इंडस्ट्री किंवा ज्या हॉस्पिटल यांना त्यांचे कामगार वर्गासाठी बसेसची किंवा सार्वजनिक वाहतूकची आवश्यकता असेल तर त्यांनी 7 दिवसासाठी हे बसेस अधिग्रहित करून किंवा भाड्यावर घेऊन त्यांचे कामगाराची व्यवस्था करावी. कामगारांना याच्या अनुषंगाने त्रास होणार नाही. मेजॉरिटी इंडस्ट्रीजकडे त्यांचं बस सर्व्हिस वगैरे आहे आणि मागच्या वर्षी आपण पाहिलं आहे. सो याच्यामुळे फार काही त्रास होईल असं वाटत नाही आणि ही कालावधी फार छोटी आहे. आपण 7 दिवसाचाच आपण हा निर्णय सध्या घेतला आहे. जे आठवडी बाजार आहे ते सुद्धा या कालावधीमध्ये बंद असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे महानगरपालिकेची मंडई आहेत आणि शॉप्स जे असतात जिथे भाजीपाला आणि बाकी गोष्टी विकतात तिथे सामाजिक अंतर याची खात्री केल्यानंतर महानगरपालिकेची जी टीम आहे तिथे कंप्लीट जे तपासणी आहे, जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे, सोशल डिस्टन्सिंग आहे, हँड सॅनिटायझेशन आहे, ही सगळी व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. आणि एक अजून विषय की मॅरेज आणि अंतिम संस्कार हे 2 गोष्टी सोडून बाकी कुठल्याही प्रकारचे इतर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजनीतिक कुठल्याही कार्यक्रमाला या कालावधीमध्ये अजिबात परवानगी राहणार नाही. मात्र दुर्दैवी घटनामुळे एखाद्या व्यक्तीची मृत्यू होते तर आपण त्याला थांबवू शकत नाही. त्यामध्ये जे निर्बंध होते की 20 व्यक्तीपेक्षा जास्त त्यामध्ये समावेशित होऊ शकत नाही, तो निर्बंध अजून लागू आहे. आणि लग्नासाठी जे अगोदरपासूनच ठरलेले लग्न आहेत ते निश्चितरित्या ते होऊ शकतात, परंतु त्यामध्ये सुद्धा जे जुना निर्बंध आहे 50 लोकांपेक्षा जास्त लोक सहभागी होऊ शकत नाही, तो निर्बंध अजून लागू राहणार आहे. माझ्याकडून एवढाच आहे. आपला काही प्रश्न? संध्याकाळी एक अजून महत्त्वपूर्ण विषय, संध्याकाळी 6 पासून सकाळी 6 पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून बाकी सगळी गोष्टीची संचारबंदी असणार आहे. अत्यावश्यक सेवा म्हणजे हॉस्पिटल, मेडिसिन घेण्यासाठी, न्यूजपेपर विक्रेते, दूध विक्रेते या किंवा एखादा इतर अत्यावश्यक विषयासाठी एखाद्या व्यक्तीला बाहेर जर पडावा लागला तर ते बाहेर येऊ शकतात. जॉईंट CP आणि CP पिंपरी चिंचवड एरिया हे दोन्ही आज उपस्थित होते आणि त्यांनी हा दायित्व घेतला आहे की आम्ही शिस्त लावताना सुद्धा कम्प्लिटली मानवी दृष्टिकोन ठेवणार आहे.
एकंदरीत या सर्व निर्बंधाचा हेतू फक्त आणि फक्त एकच आहे की लोकांचा जीव सुरक्षित असला पाहिजे, लोकांची जान वाचली पाहिजे आणि हा संसर्ग तरी संचारबंदी शहरी भागात असणार आहे की ग्रामीण भागात पण आणि लागू कधीपासून? जे काही निर्णय आहेत हे पूर्ण जिल्ह्यासाठी आहे आणि हे सगळे हा सर्व निर्णय 7 दिवसासाठी आहे. पुढे उद्यापासून सर, पण आता ऑलरेडी नॉन इसेन्शियल एक सेकंड मी कंप्लीट करून घेऊ. हे सर्व निर्णय उद्यापासून लागू होणार आहेत आणि हे सर्व निर्णयांचा एक समीक्षा याचा एक आढावा पुढील शुक्रवारी पुन्हा एकदा होईल आणि तेव्हा परिस्थिती पाहून आपण डिसिजन घेणार. आणि तसेच हे सर्व निर्णय जिल्ह्याला एक युनिट म्हणून गृहीत धरून, कारण सिटी आणि ग्रामीणमध्ये रोगचे प्रसारमध्ये फार काही फरक आहे असा दिसत नाही. ग्रामीणमध्ये रोगाचा प्रसार झाला तर शेवटी सिटीचा लोड वाढतो. तर आज प्रिकॉशनरी स्टेप म्हणून पूर्ण एक युनिट म्हणून आपण जिल्ह्यासाठी निर्णय घेत आहोत. तर सांगली, सातारा, कोल्हापूरच्या बाबतीत काय निर्णय करत पाहिजे? सांगली, सातारा, सोलापूर बद्दल आजची बैठकीत निर्णय नाही झालेला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर याच्यासाठी माझा रेग्युलर रिव्ह्यू जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुरू आहे. तर संध्याकाळी 6 ते 6, सकाळी 6 संचारबंदी आहे, जमावबंदी आहे, काय त्याबाबत? कारण ऑलरेडी जमाबंदी आहे फ्रॉम 8 PM ऑनवर्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. सो नाउ दिस इज आपली संचारबंदी असेल बिकॉज जमाबंदी इज ऑलरेडी देअर. जमाबंदी फ्रॉम 8 PM टू संध्याकाळी 6 पासून सकाळी 6 पर्यंत पुढील 7 दिवसात अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी आहे. दिवसात आपण जमावबंदी ठेवणार. दिवसात सुद्धा अनावश्यक 5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमा होऊ शकत नाही दिवसामध्ये. जी सर, नॉन इसेन्शियल जे शॉप्स आहेत ते सगळे 6च्या आधी बंद करणं आता कंपल्सरी असेल, राईट? नाउ दॅट वी आर इम्पोजिंग. येस. सर, व्हॉट अबाउट इंटर डिस्ट्रिक्ट ट्रॅव्हल सर? अत्यावश्यक सेवामध्ये पार्सल सेवा निश्चितरित्या सुरू असेल, कारण आपण हॉटेल रेस्टॉरंट बंद करत आहे. तर जे ITचा क्राऊड आहे, स्टुडंट्स आहेत, जे जेवण स्वयंपाक करत नाही, जे बाहेरून मागवतात, त्यांना गैरसोय झाली नाही पाहिजे म्हणून ती सेवा सुरू राहणार. जिल्हांतर्गत एसटी बस सेवा PM पण बंद असली तरी ST सेवा सुरू राहणार आहे, तर त्याच्यावर काही निर्बंध असणार आहेत किंवा काय परिस्थिती? ST सेवा वर कुठलाही निर्बंध नसणार. इंटर डिस्ट्रिक्ट ही आणि इंट्रा डिस्ट्रिक्ट सुद्धा नाही. त्याचं कारण असं आहे की ST मध्ये जे लोक प्रवास करतात ते दैनंदिन प्रवास करत नाही. ते लोक एक डेस्टिनेशन, एक ओरिजिन पॉइंटून डेस्टिनेशनवर जातात. गार्डन और जिम के बारे में जो पुराना डिसीजन था वही है कि शाम को गार्डन पहले भी नहीं चल रहे थे, अब भी नहीं चलेंगे. अभी अगले 7 दिनों तक सुबह गार्डन शुरू थे, वो अभी भी शुरू. जिम भी बंद रहेगा. जिम शुरू. आता काही गेल्या वेळेस तपासणी किंवा असं काही केलं जाणार? जे आजच्या बैठकीत ठरलेलं आहे त्यानुसार, कारण 6 नंतर संचारबंदी यापूर्वी नव्हती, पण जी 8 पासून जमावबंदी गेल्या 4 दिवसापासून होती, त्याची अतिशय चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी पोलिसांनी सुरू केलेली होती आणि तो विंडो पिरियड आम्हाला मिळालेला आहे. त्याच्यानुसार नाके कसे लावायचे, आमच्या स्टाफचं ओरिएंटेशन कसं करायचं ते आम्ही सुरुवात केलेली आहे. आजच्या बैठकीमध्ये आम्ही हाच आग्रह धरला होता की स्वयंस्पष्ट सूचना असाव्यात जेणेकरून पोलिसांना त्याची अंमलबजावणी करणं सोपं जाईल. त्याच वेळेला जसं विभागीय आयुक्त साहेबांनी सांगितलं की मानवीय दृष्टिकोन जो आहे तो ठेवला जाईल, कारण या ठिकाणी चुकून जरी उल्लंघन होत असेल तर त्याच्यासाठी आमच्याकडून सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. सोशल मीडियाचा, माध्यमांचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे आणि जर समजा ते उल्लंघन चुकून झालेलं आहे असेल तर त्यावेळेला तो मानवीय दृष्टिकोन असेल. जसं आता विचारलेल्या प्रश्नाचं साधं सोपं उत्तर असं आहे की संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिथे चेकपोस्ट नेमले पाहिजे ते नेमले जातील. गाड्यांची पेट्रोलिंग असणार आहे. जास्त अतिरिक्त जे काही मनुष्यबळ आपल्याला याच्याकरता स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणून घ्यायला हवं ते आम्ही घेणार आहोत. जास्तीत जास्त अनाऊन्समेंट्स आम्ही करणार आहोत आणि उद्यापासून असल्यामुळे हा थोडा विंडो पिरियड तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळेल आणि त्यामध्ये ज्या कारण ही जशी ऑर्डर निघेल त्या ऑर्डरमध्ये ज्या रिस्ट्रिक्शन्स म्हणजे एक्झम्पशन्स आहेत ते एक्झम्पशन्स 100% आम्ही त्या लोकांना कुठलाही त्रास होऊ देणार नाही आणि इतर लोकांनी उल्लंघन करू नये याच्यासाठी जास्तीत जास्त जनप्रबोधन करू. शिफ्टमध्ये चालणार आहे त्यांच्यावर काय निर्णय? जे कार्यालय आहे ते बिलकुल त्याच्यावर निर्बंध नाही आहे. जे आधीचा निर्बंध होता जिथे असेल की 50% क्षमतेने काही चालू आहे किंवा जर निर्बंध नसेल तर कार्यालयावर कुठलाही निर्बंध नाही लावला. 6 नंतर सुद्धा जर एखादा कर्मचारी घरी परत जात असेल आणि त्याच्याकडे आय कार्ड असेल तर पोलीस त्यांना अजिबात त्रास देणार नाही.
हिंदी में जानकारी दीजिए कि आज की अहम जानकारी दीजिए सर शाळा आणि कॉलेजबद्दल महत्त्वपूर्ण विषय आहे. शाळा आणि कॉलेजबद्दल जे आधी डिसिजन झाला होता तो अजून लागू आहे. 30 एप्रिलपर्यंत शाळा कॉलेज बंद राहणार. मात्र या दरम्यान 10वी 12वी किंवा MPSCची परीक्षासाठी जे परीक्षार्थी विद्यार्थी सम्मिलित होणार आहेत त्यांची सोयीची काळजी आम्ही घेणार आहोत. सर ये ने कहा अबाउट दिस जमाबंदी आपने बोला डे टाइम में भी आप बोल रहे थे तो इट्स वेरी सिंपल. जो डे टाइम में बोल रहे हैं हम लोग ये आर एक्सपेक्टिंग कि 5 से ज़्यादा लोग अनावश्यक लोग जब इकट्ठे होते हैं तो संसर्ग के चांसेस बढ़ते हैं. हमारा हेतु सिर्फ और सिर्फ इतना है घर पे रहिए सुरक्षित रहिए. सर इन शॉर्टली बता दीजिए कि आज की बैठक में कौन से अहम फैसले लिए गए कौन से कड़े हिंदी में Rao sir, but before that, could you please elaborate on the Mission 100, the plan, sir? Yes, please, could you please elaborate on that? Mentioned that we want to go for carpet bombing on vaccination on this thing. And in 18 years, whoever are eligible, but right now the center has only opened up for 45 plus. इसके बारे में are we proposing to the center that yes, we want 18 above everybody in Pune district to be vaccinated? On that one, if you can. मैं रिप्लाई करता हूँ उसमें. जो वैक्सीनेशन की स्पीड है वो लोकल फैक्टर्स डिसाइड करते हैं. गवर्नमेंट ऑफ इंडिया का क्लियर कट ये कहना है कि आप अगर वैक्सीनेशन की स्पीड बढ़ाते हैं तो हम आपको वैक्सीन अवेलेबल करा के देंगे. अब इसमें भले ही अभी हमारे पास 45 ईयर प्लस की पॉपुलेशन को परमिशन मिली है. 45 ईयर प्लस की पॉपुलेशन भी पुणे जिले में 28 लाख है. इस लिहाज से अगर हम अपनी वैक्सीनेशन की स्पीड को बढ़ाते जाते हैं तो सब्सिक्वेंटली ये 45 की जो मर्यादा है वो 30 पे आएगी, 30 की मर्यादा 25 पे आएगी, 25 की मर्यादा 18 पे आएगी. वी आर एक्सपेक्टिंग कि हमारी स्पीड हमारे परफॉर्मेंस को देख के अगले 100 दिनों में ये मर्यादाएं शिथिल होंगी. जो मिशन 100 डेज है वो हमारा खुद का मिशन है जिसमें हम ये मान के चल रहे हैं कि सब्सिक्वेंटली इवेंचुअली हमें 18 साल के ऊपर का हर जो नागरिक है, जो अभी तक वो रिसर्च के हिसाब से 18 साल के ऊपर के हर नागरिक को वैक्सीनेशन दिया जा सकता है. हमारी उम्मीद ये है कि अगले 100 दिनों में इन दोनों फैक्टर्स के बेसिस पे हमारी स्पीड और गवर्नमेंट ऑफ इंडिया से के मिलने वाली सप्लाई इन दोनों के बेसिस पे हम कोशिश ये करेंगे कि हर वयस्क नागरिक कम से कम उसको वैक्सीनेशन मिल जाए. और उसके लिए माइक्रो प्लानिंग हमारी टीम्स ने किया हुआ है. हमारे सेंटर्स लगातार बढ़ रहे हैं. पिछले एक हफ्ते में 110 सेंटर्स हम लोगों ने बढ़ाए हैं. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन के लगभग 200 प्लस सेंटर्स का और प्रपोजल भारत सरकार के पास पहुंचा है. सो जो इसमें एलिजिबिलिटी क्राइटेरिया है वो काफ़ी फ्लेक्सिबल है. एवरीथिंग डिपेंड्स ऑन आवर परफॉर्मेंस. वी आर बैंकिंग ऑन दैट ओनली. और अभी जब बाकी जगह पे अभी स्पीड आने वाली है उसके बावजूद हम कंटिन्यूसली इस स्पीड को हमने मेंटेन किया. तो हम उसके बेसिस पे उम्मीद कर रहे हैं कि वैक्सीनेशन हम टाइम पे कर पाएंगे. जो ट्रेंड दिखाई दे रहा है पिछले साल से अगर हम कंपेयर करते हैं तो ऐसा दिखता है कि ये जो वेव है, ऑफ कोर्स इसके लिए कोई मेरे पास साइंटिफिक एविडेंस नहीं है, बट जो एक्सपीरियंस है लास्ट ईयर का वो दिखाई दे रहा है 4 से 5 वीक तक अभी ये ट्रेंड रहेगा. मतलब अभी जो कोविड का सीन है उसके बाद वी एक्सपेक्ट कि वो स्लोली नीचे होना शुरू होगा. 2-3 महीने हमें लीन पीरियड मिलेंगे. तो यदि 1 महीना प्लस 2-3 महीने का लीन पीरियड इसको हम क्लब करते हैं तो इस दौरान हमारा नियोजन ये है कि इस समय का सदुपयोग करके हम ज़्यादा से ज़्यादा लोगों को वैक्सीनेट कर दें, जिससे कि गॉड फॉरबिड अगर थर्ड वेव आए भी तो उसकी तीव्रता इतनी ज़्यादा ना हो. कल अगर कोई 18 वर्ष का कोई व्यक्ति गए कोई ये सेंटर पे नहीं दे सकते उनको. अभी जो पॉलिसी है वो बहुत सिंपल है कि 45 साल से ऊपर. मैं आगे का नियोजन आपको बता रहा हूँ कि हमारा नियोजन है कि इवेंचुअली हम हर वयस्क व्यक्ति को देना चाहेंगे. अभी जो भारत सरकार की पॉलिसी है वो ये है कि 45 साल से ऊपर के हर व्यक्ति को देना है. 45 साल से ऊपर के भी लोग हमारे पास कम नहीं 28 लाख लोग हैं जिन्हें हमें ये वैक्सीनेशन देना है. अगर हम रोज 1 लाख भी दे पाए तो हम 28 लाख लोगों को वैक्सीनेशन 30 दिन में दे पाएंगे. राइट सर बैठक कहाँ पर लागू कर दिए गए हैं सर, और ये भी बताइएगा कि ये शुक्रवार मैं जरूर बताता हूँ. बैठकीमध्ये लग्नांवरती चर्चा झाली, लग्न समारंभांवरती. मागच्या आठवड्याभरात पण पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक लग्न समारंभ झाले. तिथे 500-1000 लोक उपस्थित होते. कुठे कारवाई केली आणि याच्यावर खरंच निर्बंध आहेत का, पोलिसांचं लक्ष आहे का? कारण कुठेही कारवाई होताना दिसत नाही. बैठकीतही अनेक लोकप्रतिनिधींनी सांगितलं 1000 लोक उपस्थित राहतात. मग निर्बंध फक्त
कागदोपत्री आहे म्हणूनच हा निर्णय आज घेण्यात आला आहे की लग्न आणि अंतिम संस्कार सोडून बाकी कुठली परवानगी द्यायची नाही. आता जर इतर सगळी परवानगी थांबली, फक्त लग्नाचीच परवानगी द्यायची असेल तर आपण जास्त त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. दुसरा विषय की आपल्याला थोडा समजला पाहिजे की हा फार सामाजिक विषय आहे. जिथे लग्न सुरू असेल तिथे पोलिसांनी जाणे आणि पोलिसांनी तिथे परत त्यावेळी हस्तक्षेप करणे खूप संवेदनशील हा एक विषय होऊन जातो. आणि म्हणून पोलीस सुद्धा यामध्ये काउन्सिलिंगचीच भूमिकामध्ये आहे. जसा मी सांगितलं की एकंदरीत हे सर्व डिसिजनचा हेतू एकच आहे की प्रसार थांबला पाहिजे आणि तसेच लोकांना त्रासही कमी झाला पाहिजे. आता आम्ही फोकस्ड अप्रोच घेऊ. मैं आपको हिंदी में जवाब देता हूँ. मराठी में नहीं, सब कुछ कल से होगा. एक सवाल पूछिए ना आप लोग. पिछली बार ही बंद थे. अभी जे निर्बंध होते ते अजून लागू आहेत. क्लब हाउस, जिम, स्विमिंग पूल, प्राइवेट हाउसिंग सोसाइटीचे बंद राहणार आहे. ये सभी डिसीजन जो है निशा ये कल से लागू होंगे. आज रात्री 12 नंतर का उद्या शनिवारची रात्री 12 ते क्लिअर पाहिजे. आज रात्री 12 पासून ते उद्या रात्री 12. आज रात 12 से implementation time 12 AM. आज नहीं आदेश करेगा. या tomorrow सैटरडे 12 AM और फ्राइडे मतलब देखिए 6 से 6 बंदी है ना, तो कल शाम 6 बजे शुरुआत होगी उसकी. टुमारो विल बी द फर्स्ट. वो आदेश हम आज निकालते हैं क्योंकि आज 6 बजे के बजाय जब हम बोल रहे हैं कि कल से लागू होगा तो कल 6 बजे से लागू होगा. तर आपण संध्याकाळी संचारबंदी केली पण जे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये ते घरी जाऊ शकतात, अजिबात हरकत नाही, बंद असेल पायी जातील, व्यवस्था करून नेतील. बरेच काही गोष्टी आहेत जे तेवढा मायक्रो आम्ही करू शकत नाही ना. आयुक्त साहेब, तुम्ही इतके सगळे पुण्याकरता निर्णय घेता हे मान्य आहे, पण ज्या एसटी बाहेरच्या जिल्ह्यातून येतील किंवा राज्यात येतील ते तर अवघड होईल ना तुम्हाला. सुपरस्पेशलिटीतून होईल जास्त. म्हणूनच मी सांगत आहे की आदर्श परिस्थिती काही वेगळी होऊ शकते, आदर्श निर्णय वेगळा होऊ शकते, परंतु निर्णय घेताना त्याचा जे कोर आहे, त्याची आत्मा आहे ती एकच आहे की लोकांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे. आता आपलं म्हणणं बरोबर आहे, परंतु त्याचीही आलोचना होऊ शकते. आज जर सांगितलं की आम्ही सीमाबंदी केला, मग तो फार मोठा डिसिजन होतो. सो एक मध्यम मार्ग म्हणून हे सगळे डिसिजन घेण्यात आले. सर, संचारबंदी आहे, पण तुम्ही प्रायव्हेट व्हेकल्स मधून जाणाऱ्यांवर काही पहिल्यासारखं परमिशन घ्यावी लागेल का? तशी काही सिस्टीम असणार आहे का, जे प्रायव्हेट व्हेकल्स मधून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये ज्यांना जायचंय किंवा काय? संध्याकाळी 6 नंतर संचारबंदी असल्यामुळे ज्या आजच्या आदेशात निघतील, जे एसेन्शियल सर्व्हिसेस आहेत, एसेन्शियल सर्व्हिसमध्ये भाजीपाला असतो, डॉक्टर्स असतात, आरोग्य ॲम्ब्युलन्सेस असतात, फार्मसी, मेडिकल वगैरे असे सगळे रिलेटेड आहेत. त्या व्यतिरिक्त आता पार्सल सेवा उपलब्ध करून दिलेली असल्यामुळे पार्सलचे निगडीत लोक असतील. ऑफिसमध्ये जाणारा व्यक्ती स्वतःचं त्यांनी कार्ड ठेवलं असेल आणि आम्ही अपेक्षा करू, एकदम आदर्श अपेक्षा आहे, त्याची मला वाटतं 80-90% तरी पूर्तता होऊ शकतं की जे ऑफिसेस चालू आहेत, ज्या आस्थापना चालू आहेत, त्या आस्थापना आपल्या त्या कर्मचाऱ्याला पत्र देतील, हा आजच्या दिवशी ड्युटीवर होता, सो त्या तशा प्रकारचं काही पत्र असेल. अशा व्यक्ती आपल्या घरातून कार्यालयाकडे जाताना किंवा कार्यालयाकडनं येताना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. याची अंमलबजावणी करण्यासाठी मागच्या वेळेला जसे आम्ही प्रत्येक म्हणजे शहरामध्ये 117 मागच्या वेळेला चेकपोस्ट होत्या, त्यावेळेला पुन्हा त्याचा आढावा घेऊ, कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये तसे केले जातील. जो विभागीय आयुक्त साहेबांनी सांगितला की त्याच्या मागचा जो आत्मा आहे, आणि एक तो गोल्डन मीन म्हणून हा डिसिजन केला आहे, आणि आत्मा आहे की लोकांना कमीत कमी त्रास व्हावा. त्याच वेळेला निर्बंध जे आहेत हे आहेत याचा डेटरन्स म्हणून सुद्धा की अशा प्रकारे पोलिसांचे नाके आहेत, तुम्ही गेलात तर जे फक्त चैनीसाठी, मजेसाठी, करमणुकीसाठी बाहेर पडणारे लोक आहेत ते पडायचे बंद झाल्यानंतर सुद्धा जवळपास 90% फरक पडणार आहे. ज्यांची कारणं खरी आहेत त्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही, आणि तसा आदेश काढताना सुद्धा तो आदेश जास्तीत जास्त सुस्पष्ट काढण्याचा आम्ही आज प्रयत्न करू. आणि पुन्हा आज ही प्रेस कॉन्फरन्स आहे, ज्या वेळेला आदेश निघेल त्या आदेशानंतर लोकांच्या सोयीसाठी सोशल मीडियावरती 1 किंवा 2 मिनिटाचे चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ ते प्रसारित केले जातील त्याच विषयापुरते, की जेणेकरून लोकांना त्याच्यामधले डूज आणि डोंट्स कळतील.
एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेकनंतर महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत.